क्लेश दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी शपथ घ्यायची. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईन. दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन. मी स्वतः पण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली तसेच वस्तीपासून, माझ्या शहरापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरुवात करीन. मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक स्वतः घाण करत नाहीत व दुसऱ्याला पण करू देत नाहीत. या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करीन. मी आज शपथ घेतो की ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावीन. तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी 100 तास देतील. यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्याकडून जल, ध्वनी, वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईन. परिसराच्या स्वच्छतेबरोबर मी माझे शरीर व मन देखील स्वच्छ ठेवीन. शारीरिक स्वच्छतेसाठी नियमित स्नान
तर मनाच्या स्वच्छतेसाठी नियमित उपासना करेल. मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. जय हिंद. होता त्यांचा प्राण. जीवन जगले देशासाठी, देशच होता त्यांचा प्राण. स्वतंत्र केली भारत माता, ते गांधीजी फार महान, ते गांधीजी फार महान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आर्या जगदीशगड, इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते, सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलणार आहे. महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते की डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरी शुभ्र वस्त्र. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जाओ भारत छोडो अशा घोषणा देत त्यांनी इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची प्राणज्योत माळवली. परंतु आजही त्यांचे विचार व कार्य आपणास प्रेरणा देतात. शेवटी जाता जाता मी एक छोटीशी कविता सादर करते. आंखों पर चश्मा, हाथ में काठी, चेहरे पर मुस्कान, दिल में था उनके हिंदुस्तान, दिल में था उनके हिंदुस्तान. अहिंसा उनका हथियार, अंग्रेजों पर भारी जिसका वार. अहिंसा उनका हथियार, अंग्रेजों पर भारी जिसका वार. जात पात को भुलाकर वो जीना सिखाते थे, जात पात को भुलाकर वो जीना सिखाते थे. सादा हो जीवन और अच्छे हो विचार, बड़ों को दो सम्मान और छोटों को प्यार. सादा हो जीवन और अच्छे हो विचार, बड़ों को दो सम्मान और छोटों को प्यार. बापू यही सबको बताते, लोगों के मन से अंधकार मिटाते. बापू यही सबको बताते, लोगों को मन से अंधकार मिटाते. ऐसे महात्मा को हम कभी ना भूल पाएंगे, उनके विचारों को हम सदा अपनाएंगे. ऐसे महात्मा को हम कभी ना भूल पाएंगे, उनके विचारों को हम सदा अपनाएंगे, हम सदा अपनाएंगे. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसानच्या मंत्रानं सारा देश भारावून गेला होता. साधेपणा आणि मानवतावादी दृष्टिकोनानं त्यांनी लोकांची मनही जिंकली. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 ब्रिटिश काळात उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शरद प्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव राम दुलारी होते. लाल बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांनी संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून शास्त्री ही पदवी धारण केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी मरो नाही मारोची घोषणा दिली. त्यांच्या या घोषणामुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र झाली. शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. लाल बहादूर शास्त्री यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, त्यांच्या याच साधेपणाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट आहे. लाल बहादूर शास्त्री यांना शिक्षणाची फार आवड होती. आईवडिलांकडे पैसे नव्हते. आपल्या गरीब आईवडिलांवर ओझे व्हायला नको म्हणून त्यांचे पैसेही वाचावेत म्हणून त्यांनी प्रतिदिन गंगा नदीत पोहून शाळेत जात होते. पंतप्रधानपदी असतानाही शास्त्री यांचे पाय जमिनीवर होते. त्यांनी कधीच सरकारी गाडीने प्रवास केला नाही. लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या महान क्रांतिकार व कुशल राजनेत्याने आपल्या देशात जन्म घेतला हे आपलं भाग्यच समजावं लागेल. त्यांनी आपल्या देशाकरिता दिलेले बलिदान आणि आपण भारतीय नागरिक कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळेच आज आपण त्या दिवशी 2 फुले उमललेली होती. त्या 2 फुलांनी संपूर्ण भारताला सुगंधित केले होते.
आजच्याच दिवशी भारताचे असे दोन महारत्न यांचा आज जन्मदिवस. मी बोलतोय बापूजी महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी. महात्मा गांधी हे थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला होता. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर महात्मा गांधी यांच्याविषयी काही जे 2-3 शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. हिंदुस्थानाने अखंड जगाला समता आणि समतेचा संदेश दिला. या समानतेचा थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. भारतीयांना इंग्रजांच्या जुलमी व अन्यायी अत्याचारी सत्तेतून रक्ताचा एक थेंबही न सांडता मुक्त करून जगाला शांतीचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ होय. आणि म्हणूनच अंधारलेल्या आणि एकमेकांच्या जीवावर उठलेल्यांवर सत्याचा प्रकाश ओतून मानवतेची परसबाग फुलवणारे महात्मा गांधी. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधीजींना आपण बापू या नावानेही ओळखतो. गांधीजी लहानपणापासूनच आज्ञाधारक आणि शिस्तबद्ध होते. गांधीजींचे वडील करमचंद हे काठियावाड राजघराण्याचे दिवाण होते. त्यांच्या माता पुतळाबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबाबाई यांच्याशी झाला. गांधीजी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. 1881 मध्ये बॅरिस्टर झाल्यावर ते भारतात परत आले. 1893 मध्ये एका खटल्याच्या दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेला गेले आणि जवळजवळ 20 वर्ष दक्षिण आफ्रिकेतच राहिले. तेथील हिंदूंचा अनादर अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी सरकारकडे मागणीही केली. 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. 1929 मध्ये असहकार चळवळ सुरू करून खादी प्रचार, सरकारी वस्तूंवर बहिष्कार, परदेशी कपड्यांची होळी इत्यादी कामे त्यांनी पूर्ण केली. 1930 मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाचा कायदा मोडला. 1882 मध्ये भारत छोडो प्रस्ताव मंजूर झाला. धोती वाले बापू किए ऐसी एक लड़ाई थी, धोती वाले बापू किए ऐसी एक लड़ाई थी, न गोले बरसाए उन्होंने न बंदूक चलाई थी, न गोले बरसाए उन्होंने न बंदूक चलाई थी. सत्य अहिंसा के बल पर ही दुश्मनों को धूल चटाई थी, सत्य अहिंसा के बल पर ही दुश्मनों को धूल चटाई थी. स्वतंत्र भारताचे गांधीजींनी स्वप्न पाहिले होते. गांधीजींना देश नुसता स्वतंत्र नाही तर स्वावलंबी करायचा होता. गांधीजी एक महान सुधारक व भारतीय स्वतंत्र सेनानी होते. विदेशी वस्तूंचा व्यापार टाळण्यासाठी आणि विदेशी वस्तूंचा भारतीयांमध्ये व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चरख्याच्या माध्यमातून स्तुती कपडे विणण्यास सुरुवात केली. राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम,
सबको सम्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गांधी जी का मंत्र महान, हिंदू मुस्लिम एक समान। गांधी जी का मंत्र महान, हिंदू मुस्लिम एक समान। युग के गौरव करुणाधाम, प्यारे बापू को ही प्रणाम। गौरव करुणाधाम, कोई प्रणाम। युग के गौरव करुणाधाम, प्यारे बापू को ही प्रणाम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम, रघुपति पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करते। हिमशिखरों सा था ऊंचा वो, हिमशिखरों से था ऊंचा वो सच्चाई की आंधी था। जिसने हमको संघर्ष सिखाया, कोई और नहीं वो गांधी था, कोई और नहीं वो गांधी था। गेल्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती आणि महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटलं आहे, कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढ्या या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत की कुणीतरी महात्मा गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर अस्तित्वात होता। आज मी त्या महामानवाबद्दल तुम्हाला सांगणार आहे, जो अन्यायाचा तिरस्कार करायचा परंतु अन्याय करणाऱ्या माणसाचा नाही, जो आयुष्यभर पंचा आणि उपरणं नेसून राहिला कारण त्याच्या देशातील गोरगरीब जनतेकडे अंग झाकायला पुरेसे कपडे नव्हते, आणि जो देशातला सर्वात लोकप्रिय नेता असतानाही रेल्वेच्या 3ऱ्या वर्गातून प्रवास करायचा कारण त्यांचा साधेपणावर विश्वास होता। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि माजी स्कूल कमिटी सदस्य श्री गणपतरावजी पवार, उपमुख्याध्यापक श्री गायकवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती आहिरे मॅडम, श्रीमती मापारे मॅडम आणि माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर येथे जमलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 2 ऑक्टोबर, आज महात्मा गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे। महात्मा गांधी म्हणजे अहिंसेत बुद्धांची, महावीरांची परंपरा सांगणारा,
चारित्र्यात प्रभू रामचंद्रांची परंपरा सांगणारा आणि करुणेत येशू ख्रिस्तांची परंपरा सांगणारा महामानव. कदाचित म्हणूनच हा महात्मा मार्टिन ल्युथर किंग असो की नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन असो की स्टीव्ह जॉब्स यासारख्या कर्तृत्ववान माणसांना देखील नेहमीच प्रेरणादायी वाटत राहिला. या महामानवाचं व्यक्तित्व मनाच्या निर्मळतेने, नैतिकतेने एवढं आकर्षक बनलं होतं की कोट्यावधी भारतीय सोडाच, परंतु सरदार पटेलांसारखे लोहपुरुष असोत की सुभाषबाबूंसारखे प्रखर राष्ट्रप्रेमी, नेहरूंसारखे मुत्सद्दी राजकारणी असोत की विनोबांसारखे तपस्वी, सारेच या व्यक्तित्वाच्या मोहात होते. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष केवळ एवढेच गांधींचे योगदान नाही, तर गांधींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ते हे की हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत रुजलेल्या सद्भावना, करुणा, अहिंसा या तत्वांचा अर्थ गांधींनी आपल्या जीवनातून आम्हाला समजावून सांगितला. म्हणूनच पीडपराई जाणणारा हा माणूस खरा वैष्णवजन बनू शकला. जगाच्या इतिहासात स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांत्या झाल्यात, संघर्ष झालेत, परंतु भारतीय स्वतंत्रता आंदोलन या सगळ्यात वेगळे ठरले ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाने. जे तत्व आपल्याला शिकवते तलवारीच्या बळावर मिळवलेली कुठलीही गोष्ट केवळ तलवार असेपर्यंतच टिकते. तेव्हा जगात जिंकण्यासाठी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे माणसाचे हृदय. जे तत्व आम्हाला शिकवतं केवळ ध्येयच उदात्त असायला हवेत असं नाही, तर ध्येयप्राप्तीचा मार्ग देखील उदात्तच असायला हवा. वैयक्तिक जीवन असो की सामाजिक जीवन, आपल्या मूल्यांप्रती एवढा आग्रही आणि तरीही एवढा यशस्वी नेता सापडणे कठीण आहे. हा व्यक्ती लेखक नव्हता, तरीही त्याने लिहिलेले आत्मचरित्र जगात सर्वाधिक वाचले गेले. अर्थतज्ज्ञ नव्हता, तरीही त्याचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आजही आपल्याला खुणावते. पर्यावरणशास्त्री नव्हता, तरीही संसाधनांचा नियंत्रित वापर हा आजच्या प्रदूषणासारख्या समस्येवर रामबाण इलाज वाटतो. आणि कुठलंही सत्तेतील पद उपभोगलेला नेता नव्हता, तरीही सर्वच राजकीय नेत्यांना त्यांच्या विचारांचा वारसा सांगावासा वाटतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य जगणाऱ्या या सामान्य माणसातल्या महात्म्याला वर्णद्वेषाच्या कारणाने रेल्वेच्या डब्यातील धक्क्याने जागं केलं आणि मग हा संघर्ष करीत राहिला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हा संघर्ष होता कधी शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी, तर कधी स्वदेशीच्या चळवळीसाठी, कधी दलितांच्या उद्धारासाठी, तर कधी मिठासाठी. आयुष्यभर आपल्याला पाण्यात पाहणाऱ्या, आपल्याला 6 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या आणि आपल्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या ब्रिटिश राजवटीबद्दल या माणसाच्या मनात संघर्षाची भावना होती, परंतु ब्रिटिश माणसाबद्दल जराही द्वेष नव्हता. एकदा एक लहान मुलगा गांधीजींची सही घ्यायला वही घेऊन गेला. गांधीजी वहींची पाने चाळली तर त्यात त्यावेळच्या ब्रिटिश क्रिकेट संघाच्या 11 खेळाडूंच्या सह्या होत्या. गांधींनी 12वा खेळाडू म्हणून स्वतःचं नाव लिहिलं आणि सही केली मोहनदास गांधी. हृदयाची एवढी निर्मळता मिळवणे सर्वसामान्य माणसांना कसं बरं शक्य आहे? म्हणूनच रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना महात्मा म्हटलं असावं आणि सुभाषचंद्र बोसांनी राष्ट्रपिता. कारण एवढ्या विशाल राष्ट्राचा पिता होण्यासाठी हृदय देखील तेवढंच विशाल असायला हवं, नाही का? ज्याच्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नाही अशी ख्याती असलेल्या ब्रिटिश साम्राज्यासारखा बलाढ्य शत्रू अंगावर घेण्याचं सामर्थ्य, साहस या 5 फूट 5 इंच उंचीच्या किरकोळ देहयष्टीच्या माणसात आलं होतं. ते उच्च नैतिक मूल्यांमधून, असामान्य राष्ट्रप्रेमातून आणि गोरगरीब जनतेच्या प्रती असणाऱ्या अपार करुणेतून. भारतातील 2 तेजस्वी रत्न आणि या 2 तेजस्वी रत्नांची म्हणजेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती म्हणजेच जणू काही दुग्ध शर्करा योग. या जयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर, पर्यवेक्षिका सन्माननीय ऐरे मॅडम, सन्माननीय मापारी मॅडम, त्याचबरोबर स्कूल कमिटीचे माजी सदस्य सन्माननीय गणपतरावजी पवार, विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, 2 ऑक्टोबर म्हणजेच या ठिकाणी ज्या 2 महान विभूती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पवित्र स्मृतीस त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आता आपल्याला या ठिकाणी आपले जे अनेक मित्रमैत्रिणी होत्या त्यांनी महात्मा गांधी आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी सखोल मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. तसेच विद्यालयाच्या सन्माननीय पोटिंदे मॅडम आणि सन्माननीय जाधव मॅडम यांनीही या नेत्यांच्या विषयी अतिशय छान असं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवलं, अभ्यासपूर्वक मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. यांना सगळ्यांना मी प्रथमतः धन्यवाद देईन. आणि यानंतर या नेत्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा गांधी. जर आपण थोडासा विचार केला तर संपूर्ण भारत आणि भारताबाहेरचे जे काही लोक आहेत यांना वेगवेगळ्या उपाधींनी त्या ठिकाणी संबोधतात. राष्ट्रपिता, महात्मा, बापू अशी वेगवेगळी नावं, म्हणजे वेगवेगळ्या नावाने त्यांना त्या ठिकाणी संबोधतात. यावरूनच आपलं असं लक्षात येईल बघा की आपण एवढं सगळे जन्माला येतो आणि मरतो, परंतु क्वचितच एखाद्या व्यक्तीला कुठंतरी एखादी पदवी त्या ठिकाणी मिळत असते. परंतु या व्यक्तीला असंख्य अशा पदव्या त्या ठिकाणी मिळाल्या. मग ह्या पदव्या काही वशिल्याने मिळाल्या का? नाही. तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडून महान असं कार्य घडतं त्यावेळेला समाज त्या व्यक्तीला अशा पदव्या त्या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून या पदव्यांवरून महात्मा गांधींचं कार्य तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असेल की गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी जन्मलेले महात्मा गांधी त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण नंतर उच्च शिक्षण घेऊन म्हणजे इंग्लंडसारख्या देशामध्ये जाऊन उच्च शिक्षण त्यांनी घेतलं. त्या ठिकाणी बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी जर ठरवलं असतं तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी त्यांना त्या ठिकाणी मिळाली असती आणि त्यातून आपला उदरनिर्वाह किंवा आपलं कुटुंब हे आनंदाने त्या ठिकाणी ते म्हणजे आनंदाने राहिले असते. तसेही लहानपणापासून त्यांचं कुटुंब जे होतं ते सुजलाम सुफलामच होतं, कारण त्यांचे वडील जे होते ते त्या ठिकाणी दिवाण म्हणून काम करत होते आणि दिवाण असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब जे आहे ते सुसंस्कृत असं कुटुंब त्या ठिकाणी होतं. परंतु ज्यावेळेस ते बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्याच्या नंतर मगाशी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांनी की एका खटल्याच्या निमित्ताने ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस रेल्वेने प्रवास करत होते तर रेल्वेने प्रवास करत असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठा वाद त्या ठिकाणी होता की काळे आणि गोरे, नाही का, म्हणजे जे काही गोरे लोक होते हे गोरे लोक त्या ठिकाणी या काळ्या लोकांचा किंवा निग्रो लोकांचा द्वेष त्या ठिकाणी करायचे आणि मग त्यांना गाडीमध्ये बसण्यासाठी किंवा पुढे म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे याच्यामध्ये बसण्यासाठी बंदी असायची. रस्ता म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी सुद्धा बंदी असायची. तर असा मोठा भेदभाव त्या ठिकाणी या म्हणजे वर्णद्वेषावरून त्या ठिकाणी होता. मग हे गांधीजींच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणी असणारे जे काही हिंदू आहे त्या हिंदूंवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय, अत्याचार वगैरे होत असेल आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली लढाई त्या ठिकाणी सुरू केली. त्यांच्याकडे जर बघितलं तर उंचीने अतिशय कमी त्या ठिकाणी ते होते, परंतु त्यांचं कार्य जर बघितलं तर अतिशय महान असं कार्य त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं की मूर्ती लहान आणि कीर्ती महान. तर
पंडित नेहरूंच्या निधनानंतर त्या ठिकाणी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्याच वेळेला की पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केलं. मग हे आक्रमण केल्यानंतर कुठल्याही प्रकारे न डगमगता लाल बहादूर शास्त्रींनी त्या ठिकाणी आपले जे काही भारतीय जवान होते त्या भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांना नारा दिला की जय जवान, नाही का. आणि मग हे जवान जे आपल्या भारताचे जवान सगळे पेटून उठले आणि पाकिस्तानी सैन्याला जवळपास लाहोरपर्यंत पाठीमागे नेऊन घातलं. आणि हे सगळं चित्र बघितल्यानंतर मात्र त्या ठिकाणी इतर जे काही इनोचे देश होते या इनोच्या देशांनी ठरवलं की हे युद्ध मिटवण्यासाठी त्या ठिकाणी एखादा करार घडून आणावा लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी तो करार घडवण्यासाठी त्यांना रशियातील ताश्कंद या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि मग युद्धबंदीचा करार त्या ठिकाणी झाला. त्याला ताश्कंद करार या नावाने ओळखलं जातं. आणि हा खरं तर त्यांना हा करार मान्य नव्हता आणि म्हणून त्याच रात्री त्या ठिकाणी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि एक फार मोठा नेता जो की भारताला महाशक्ती किंवा महासत्ता बनू पाहणारा नेता आपल्या समाजातून त्या ठिकाणी हरपला. असो की ही जयंती किंवा उद्देश वगैरे जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करण्याचे उद्देश तुमच्या सगळ्यांच्या मी नेहमी सांगत असतो की यातनं आपण काहीतरी प्रेरणा घ्यायची असते. त्यांच्यासारखं आपण होता येणार नाही, परंतु त्यांच्यातला एखादा जरी गुण आपण घेतला तर आपल्या समाजाला, आपल्या देशाला किंवा आपल्या गावाला त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलंही जीवन त्या ठिकाणी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. असो तर या जयंतीच्या निमित्ताने या दोनही महान तपस्वी नेत्यांना मी त्या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो की आभार हे मानलेच पाहिजे, कारण की आयोजक सहयोगी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम केलेला असतो. तर आजच्या कार्यक्रमाचे आभार मी मानत आहे. आज 2 ऑक्टोबर आज आपण आपल्या विद्यालयामध्ये महात्मा गांधी यांची जयंती व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आपण विद्यालयात उत्साहाने साजरी केली. या आपल्या आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले ते म्हणजे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शिंदे बीवी सर यांचे मी सांस्कृतिक समितीच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतातनं खूप छान असे छोटे छोटे उदाहरणं देऊन तुम्हाला प्रेरित केलेलं आहे. ती प्रेरणा तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये कुमारी अक्षरा गणोरे, आर्या कड, कोमल मातेरे यांनीसुद्धा आणि कुमार काळोगे सोहम या विद्यार्थ्यांनी अतिशय छान असा ह्या दोन्ही नेत्यांचा जीवन परिचय तुमच्यासमोर मांडलेला होता. त्यानंतर भाषणानंतर आपण जेव्हा संगीताकडे वळलो त्यावेळेस आपल्या विद्यालयातले ज्येष्ठ संगीत शिक्षक श्री खुळे सर यांनी खूप सुंदर असे भजन तुमच्याकडनं म्हणून घेतलं. सर्व शाळा त्यात सहभागी झाली आणि वातावरण अतिशय प्रसन्न असं झालेलं होतं. त्यामुळे त्यांचेही मी सांस्कृतिक समितीच्या वतीने आभार मानते. त्यानंतर आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जाधव मॅडम यांनी महात्मा गांधींबद्दल खूप छान अशी माहिती सांगितली. त्याबद्दल त्यांचेही सांस्कृतिक समितीच्या वतीने आभार मानते. त्यानंतर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पोटिंदे मॅडम यांनी केलं. त्यांचंही सांस्कृतिक समितीच्या वतीने आभार मानते. त्यानंतर नेहमीच सर्व कार्यक्रमाचं नियोजन जे करत असतात ते म्हणजे आमच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख ते म्हणजे श्री कड सर. त्यांनीही या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय छान केलं. त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्यानंतर ह्या कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचेही सांस्कृतिक समितीच्या वतीने आभार मानते. आणि शेवटी सर्व विद्यार्थी
जे विद्यार्थी आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानते. आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या संमतीने संपला असं मी जाहीर करते. पुढील सूत्र